ठाकरेंचं आमंत्रण नाकारून जगताप पोहोचले काँग्रेसमध्ये। प्रशांत जगताप यांनी ठाकरेंकडे जाणं टाळलं। जगताप यांच्यामुळे पुणे काँग्रेसला मिळाली काहीशी धुगधुगी। प्रकाश महाजनांनी हाती घेतला धनुष्यबाण। एकनाथ शिंदे यांनी प्रकाश महाजन यांचं केलं शिवसेनेत स्वागत। मीनाक्षी शिंदे अजूनही नाराजच। मीनाक्षी शिंदेंच्या नाराजीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून दुर्लक्ष। मीनाक्षी शिंदे पुढे काय करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष। मनसे आणि ठाकरे गटाच्या रणनीतीच्या साठी ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतले बंधू मैदानात। नाशकात महायुतीचं ठरेना। शिवसेना 45 जागा मागतेय तर भाजपा तितक्या जागा द्यायला तयार नाही, म्हणून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी चालू आहे चर्चेचं गुऱ्हाळ। दिनकर पाटलांनी भाजपामध्ये जाऊन राजकीय आत्महत्या केली। मनसेचा जोरदार प्रतिहल्ला। इच्छुक उमेदवारांच्या बाबत ठाकरे गट आणि मनसेमध्ये चर्चा। बंद लिफाफे घेऊन मनसेचे नेते शिवतीर्थावर। पुण्यातल्या 35 जागांसाठी शिवसेना आग्रही। 125 जागा जिंकण्याच्या भाजपाच्या निर्णयामुळे अडचण। संभाजीनगरमध्ये भाजपा शिवसेनेची समन्वय समिती स्थापन। समितीमध्ये भाजपाचे 5 तर शिवसेनेच्या 4 जणांचा समावेश। भाजपा आमदार दादाराव केचेंना महिलांनी रस्त्यातच घेरलं। पराभव झाल्याने महिला आक्रमक। ई चलान भरा अन्यथा उमेदवारी धोक्यात। चलान न भरलेल्यांचा उमेदवारी अर्ज होऊ शकतो रद्द। नवजात बालिकेच्या हत्येनं जळगाव हादरलं। चौथीही मुलगीच झाल्यानं बापानं केली मुलीची हत्या। रायगडच्या खोपोलीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या। मंगेश काळोखेंची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला। मुंबई मनपाचा अनधिकृत बांधकामांवर बडगा। प्रदूषणामुळे 29 ठिकाणची कामं थांबवण्याचे बिल्डरांना आदेश। रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना संजीवनी। लवकरच केंद्राकडून नवा निधी मिळणार। यंदा $1,00,000 कोटी निर्यात करण्याचं लक्ष्य हुकणार। आतापर्यंतच्या 18 FTA कडूनही अत्यल्पच मदत। देशातून सेमीकंडक्टर निर्यात लवकरच। सेमीकंडक्टर निर्यातीत भारत निर्यातक्षम बनणार। एपिस्टाईन फाईलला आणखी विलंब। अमेरिकी न्याय विभागानं दिली माहिती। पद्म पुरस्कार या पदव्या नाहीत। नावापुढे वापर करणं अस्वीकार्य। समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाला लागणार ब्रेक। तब्बल 1,500 CCTVची असणार करडी नजर। नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्याच दिवशी 48 विमानांची उड्डाणं। 4,000 प्रवाशांची झाली नोंद। नववर्षाचा आनंद पहाटेपर्यंत लुटता येणार। मद्यविक्रीची दुकानं मध्यरात्री 1 वाजेपर्यंत खुली राहणार। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून 4 विशेष उपनगरीय रेल्वेची सोय। प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेचं गिफ्ट।